हॅलो मुलांनो, कशा आहात? बरे आहेत ना? मजेत? ठीक आहे. आता परीक्षा जवळजवळ येत आहे. ठीक आहे. आता आपण संपूर्ण युनिट एक आज पाहणार आहे आणि त्या युनिटचं पूर्ण नाव आहे अप्लाइड मॅथ. अप्लाइड मॅथ. अप्लाइड म्हणजे काय? ज्याचा उपयोग आपण नेहमी व्यवहारात करत असतो. व्यवहारात, ट्रान्झॅक्शनमध्ये. तर त्या अप्लाइड मॅथचा आपण आता उपयोग करणार. ट्रान्झॅक्शन म्हणजे पैसे देणं, पैसे घेणं, आहे की व्यवहार, किंवा वस्तूच्या बदल्यात पैसे देणं किंवा किंवा पैसे देऊन वस्तू घेणं, दोन्ही गोष्टी. ठीक आहे. तर याला म्हणतात अप्लाइड मॅथ. तर अप्लाइड मॅथमध्ये जी पहिली संकल्पना येते आणि जी अतिशय महत्त्वाची आहे तिचं नाव आहे प्रॉफिट आणि लॉस. तर हे प्रॉफिट आणि लॉस इथे आज आपण पाहणार सुरुवातीला. ओके, चला तर मग समजून घेऊया यामधील काही बेसिक संकल्पना. ठीक आहे. तर सर्वात बेसिक याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. काय बघायचं आहे की जेव्हा आपण प्रॉफिट आणि लॉस डिस्कस करायला जातो तर काही टर्मिनॉलॉजीज असतात, टर्म्स असतात, त्या आपल्याला समजून घेणं क्रमप्राय आहे. पहिली आहे ती आहे सेलिंग प्राइस. पहिले सेलिंग प्राइस देते. ठीक. सेलिंग प्राइस मीन्स काय? सेल म्हणजे आपल्याजवळ काही असेल ते जर आपण इतरांना विकलं आणि त्याच्या मोबदल्यात काही पैसे घेतले, ठीक आहे, असं तर कोणाला काही देणार नाही, तर त्याला म्हणतात सेलिंग प्राइस, जे पैसे आलेले आहेत त्याला. ठीक आहे. दुसरी गोष्ट जी आहे समजून घेण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस ती आहे कॉस्ट प्राइस, सीपी. कॉस्ट प्राइस म्हणजे काय? कॉस्ट प्राइस म्हणजे आपल्याला एखाद्या वस्तूची आवश्यकता भासली आणि ती आपण एखाद्या दुकानातून किंवा कोणाकडून विकत घेतली. ठीक आहे. पण मराठीत त्याला खरेदी किंमत असं म्हणतात, कॉस्ट प्राइसला. ठीक आहे. आणि मराठीत सेलिंग प्राइसला विक्री किंमत म्हणतात. बरोबर. ठीक आहे. आता आपण थोडं इंग्रजीवरच भर देतो कारण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की इंग्लिशमध्येच राहू द्या. ठीक आहे. त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये शिकण्यासारखी, आता सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस झालं. मग कधी कधी काय होतं, आपण एखादी वस्तू घेतो पण आणि विकतो पण. असे व्यवहार करणारे बरेच जण आहेत. पहा, घेणारे आहेत ती वस्तू स्वतःच जवळ ठेवून येतात. जसं मी पेन घेतली, कोणाला विकली का? नाही, माझ्याच जवळ. ठीक. पण माझ्या आधी ज्यांनी ही पेन दुकानदाराने कुणातरी करून घेतली होती त्यानं दोन गोष्टी केल्या. एक तर त्याच्यावरच्या दुकानदाराकडून ही पेन त्याला विकत घेतली, ज्या काही पैशात घेतली असेल, विकत घेतली. विकत घेणे. ओके. मग विकत घेतली म्हणजे त्या ठिकाणी ते झाली याची कॉस्ट प्राइस. आणि नंतर त्याने विकली म्हणजे ती झाली त्याची सेलिंग प्राइस. नक्कीच त्यानं हे मला जास्त पैशात विकलेली आहे. ठीक आहे. त्याला प्रॉफिट झालेला आहे. हेच नाही प्रॉफिट. आता तेच बघायचं. प्रॉफिट, तिसरी संकल्पना आहे प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे काय? जे मी तुम्हाला आत्ता उदाहरण सांगितलं रिसेंट, की जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो, ओके, म्हणजे कॉस्ट प्राइस असते, समजा 10 रुपयाला खरेदी केली आणि ती वस्तू समजा मी 12 रुपयाला विकली. ठीक आहे. म्हणजे माझा फायदा झाला की नाही? 2 रुपये. यालाच म्हणतात प्रॉफिट. ठीक आहे. त्यानंतरची संकल्पना आहे लॉस. लॉस म्हणजे काय? लॉस म्हणजे आता असं गृहीत धरा की समजा मी एका स्टेशनरी दुकानाचा मालक आहे, दुकानदार आहे, आणि त्या ठिकाणी मी एक पेन आणली 10 रुपयाला. पण काय झालं, ती पेन डॅमेज झाली किंवा त्या पेनचं सील निघालं, म्हणून जे गिराईक आहे ते घ्यायला तयार होईना. मग मी त्याला काय म्हटलं, एक युक्ती केली, नाहीतरी हा पेन असाच पडून राहील. म्हणून त्याला म्हटलं की बाबा 10 रुपयाची पेन आहे ना, मी तुला 8 रुपयाला देतो. ठीक आहे. त्याचं सेल तुटलेला आहे किंवा जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे. बरोबर आहे. आता काय झालं, मी ती वस्तू 10 रुपयाला घेतली होती, म्हणजे खरेदी किंमत कॉस्ट प्राइस 10 रुपीज, आणि विकली ही मी किती रुपयाला? 8 रुपयाने. या ठिकाणी माझं नुकसान झालेलं आहे. मग असं जेव्हा होतं तेव्हा त्याला लॉस असं म्हणतात. ठीक आहे. अशा पद्धतीने या संकल्पना आहेत. काही अडचण? ओके. काही अडचण असेल तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पाहून घ्या. काही मग तुम्हाला काय कळते? तुम्हाला हे समजलं आतापर्यंतच्या डिस्कशनमधून
की प्रॉफिट कधी होतं, जेव्हा सेलिंग प्राइस ही कॉस्ट प्राइस पेक्षा मोठी असते. सेलिंग प्राइस इज बिगर दॅन कॉस्ट प्राइस. ठीक आहे. आता पहा, मी थोडं हळूवार सांगतोय, तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ फास्ट करूनही बघू शकता. ओके, 1x 2xच्या स्पीडमध्ये. ओके, म्हणजे तुमचा वेळ जाणार नाही आणि तुम्हाला समजेल. ठीक आहे. आता लॉस म्हणजे काय? लॉस म्हणजे याच्या विरुद्ध, जेव्हा तुमची कॉस्ट प्राइस ही मोठी असते. when cost price is greater than selling price, तेव्हा तुम्हाला लॉस होते. असं तुम्ही मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. मग आता एक आणखी संकल्पना इथे समजून घ्यायची आहे. ती कोणती? 5व्या नंबरची. बरेचदा काय होतं की जी खरेदी किंमत असते मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये जी कॉस्ट प्राइस असते, ती कंबाईन फॉर्म मध्ये आपल्याला दिली असते. आता तुम्ही म्हणाल सर, कंबाईन फॉर्म म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती आहे का, दुकानदार कोणताही आपल्याला कोणतीही वस्तू त्याच भावात का देत नाही? बरोबर. 2 गोष्टी आहेत. एक तर जी काही ती वस्तू खरेदी केली आहे दुकानदाराने, ती खरेदी करताना त्याला ट्रान्सपोर्टिंगचा खर्च आलेला आहे आणि कुठून तरी आणलेली आहे. ती का हवेतून उडत आली का दुकानात? प्रकट हो जाओ असं म्हटलं की झालं का? नाही. ट्रान्सपोर्टिंग खर्च आलेला आहे तिथून मागवण्याचा. मग तो खर्चही त्याला काढायला लागेल. बरोबर की नाही? बरोबर. मग तो खर्च त्याच्यामध्ये ऍड होतो. ठीक आहे. मग लक्षात घ्या, जेव्हा आता समजा मी एखादी टीव्ही खरेदी करतोय, टीव्ही. ठीक आहे. समजा मी टीव्ही खरेदी केला 50,000 रुपयाला. आता मी तो टीव्ही आपल्या गावामध्ये गुरुकृपा नावाचं दुकान आहे, तिथून समजा मी आणलं. बरोबर. मग तुम्ही काय डोक्यावर आणलं का? नाही, रिक्षामध्ये आणलं. मग रिक्षावाल्याने 150 रुपये भाडं घेतलं. बरोबर. रिक्षावाल्याने 150 रुपये भाडं घेतलं. मग घरी आणला. बरोबर. आणि मग जो काही तो इन्स्टॉलर आहे, इंजिनियर, त्याने 1000 रुपये घेतले. मग माझा टीव्ही फक्त 50,000 रुपयाचा आहे का? नाही. बघा, टोटल जी खरेदी आहे, टोटल कॉस्ट प्राइस या ठिकाणी, टोटल कॉस्ट प्राइस या ठिकाणी बदललेली आहे. कॉस्ट प्राइस जी होती ती आहे, जे काय आहे ते कॉस्ट प्राइस, त्याला आपण ओरिजिनल कॉस्ट प्राइस असं म्हणूया. ओरिजिनल स्पेलिंग हे बहुतेक ऍडवर्ब आहे. ओरिजिनल. तर आता पहा, ओरिजिनल कॉस्ट प्राइस जी काय आहे 50,000चा टीव्ही प्लस, ओके, ओरिजिनल कॉस्ट प्राइस. आणि याच्यामध्ये काय करावं लागेल? याच्यामध्ये तुम्हाला आता जे काही खर्च झालेला आहे, ओके, त्याला आपण एक्सपेन्सेस असं म्हणू. एक्सपेन्सेस, टोटल एक्सपेन्सेस. ओके, एक्सपेन्सेस. ओके. हे ऍडवर्ब म्हटलं, बहुतेक ऍडजेक्टिव्ह आहे, तुम्ही पाहून घ्या आता काय आहे तर. ओरिजिनल कॉस्ट प्राइस. ठीक आहे. मला कॉमेंट करा. आता आपला काही इंग्लिशचा तास चालू नाही, इंग्लिशचा तास चालू असेल तर मग तुम्हाला मी सांगितलं. बरोबर. तर ऍडजेक्टिव्ह आहे. ओके, ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? द वर्ड विच टेल्स समथिंग अबाउट नाउन, समथिंग स्पेशल अबाउट नाउन. तर ही कॉस्ट प्राइस ही नाउन आहे आणि नाउन बद्दल ही माहिती सांगते, म्हणजे हे ऍडजेक्टिव्ह आहे. ठीक, असं काहीतरी असलं पाहिजे. ठीक आहे. तर आता पहा, मी टीव्ही जो घेतला होता, आता टोटल कॉस्ट प्राइस काढायची, ते घेतला 50,000. मी तरी 50,000 प्लस एक्सपेन्सेस किती झाले? 150 रुपये आणायला आणि इथे 1000 रुपये इन्स्टॉलेशनचे, म्हणजे एकूण किती झाले? करा, किती होईल? 1150. बरोबर केलं? पाहून घ्या. चुकलं असेल तर कॉमेंट मध्ये सांगा. चुकणार नाहीस पण काही सांगता येत नाही. बरोबर, कारण आपण हा चुकीचा पुतळा आहोत. ओके. आता पहा, दोघांची बेरीज करा. इकडून बेरीज करायची. 0 5 इथे 1 इथे 1 आणि इथं 5, म्हणजे झाले टोटल कॉस्ट प्राइस आपली 51,150. अशा पद्धतीने. ठीक आहे. समजून राहिलं? काय अडचण असेल तर परत व्हिडिओ रिवाइंड करा आणि पहा.
तर ह्या सगळ्या संकल्पना तुम्हाला इथे कन्फर्म पाहिजे, तेव्हाच तुम्ही याच्यातलं कोणतंही गणित सोडू शकता. गणित खूप सोपे आहे. आणि नंतर आहे शेवटचं फॉर्म्युले, फॉर्म्युलाज म्हणा किंवा फॉर्म्युली म्हणा. जे सायंटिस्ट लोक होते ना, त्याचं प्लुरल त्यांनी ली करून टाकलं. आणि स्पेलिंगही विचित्र आहे, FROMULAE असं. ते झालं फॉर्म्युलाज असली आपण. तर फॉर्म्युलाज कोणकोणते आहेत पहा. याच्यावरच, या संकल्पनेवरच आपल्याला फॉर्म्युलेज मिळतात. पहिला फॉर्म्युला आहे प्रॉफिट इज इक्वल्स टू कसं काढलं मी. 10 रुपयाची पेन घेतली होती, 12 रुपयाला विकली, 2 रुपये प्रॉफिट. कसंच काढलं, जी सेलिंग प्राइस होती 12 रुपीज, त्याच्यातून कॉस्ट प्राइस 10 रुपीज मायनस केलं. म्हणून फॉर्म्युला काय तयार होईल, प्रॉफिट इज इक्वल्स टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. तसंच दुसऱ्या वेळेस लॉस इज इक्वल्स टू, काय झालं, पेन खराब होती, मला वाटलं ही काही विकली जाणार नाही, मी 2 रुपये कमी केले. म्हणजे जी काही खरेदी किंमत होती कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस त्याच्यापेक्षाही 2 रुपये कमी केले. बरोबर, म्हणजे मला लॉस झाला. बरोबर आहे, बरोबर केले, लॉस झाला. किती रुपयाचा, 2 रुपयाचा. कसं काढलं, कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस जी होती 10 रुपये आणि सेलिंग प्राइस 8 रुपयाला विकली, 2 रुपये कमी केले म्हणजे, ठीक आहे, 2 रुपीज लॉस झाला. असे 2 फॉर्म्युलेज आहेत. इतर फॉर्म्युले याच फॉर्म्युल्यापासून तयार होतात, ती काही लक्षात ठेवण्याचं काम नाही. बस हे 2 लक्षात राहिले म्हणजे तुम्हाला सर्व काही आलं समजून घ्या. या 6 गोष्टी परत परत रिवाइज करून बघा. हे आलं म्हणजे तुम्हाला गणित आलं. आता डायरेक्ट परीक्षेने विचारलेली गणित लिहूया, ठीक आहे. पहा हे गणित बघा. नानासाहेब परचेस wool for ₹32,000 and for transportation he expend 1,500 rupees. Okay. After 3 months he sold the wool for ₹35,300. Find profit or loss. हे 2019ला परीक्षेला विचारलेलं गणित आहे. मग कसं सोडवणार. जो काही नानासाहेब जो हा आहे, त्यांनी ह्या भल्या मोठ्या मिशा असणारा, त्यांनी काय केलं, त्यांनी एक बैल विकत घेतला बाजारात. ठीक आहे, किती हजाराला विकत घेतला, इथं दिलेलं आहे 32,000. ठीक आहे, 32,000ला त्यानं विकत घेतला. मग 32,000ला विकत घेतला, मग तिथून ते काय जे काही ठिकाण आहे तिथून घरी आणायचं आहे. मग त्याला ट्रान्सपोर्टेशन करायला खर्च आला. ठीक आहे, म्हणजे फक्त 32,000च त्याची कॉस्ट प्राइस नाही आहे. ठीक आहे, तर टोटल कॉस्ट प्राइस इथे ते एक्सपेन्स ऍड करून करावी लागेल, गृहीत धरावी लागेल. म्हणून इथं गिवन मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी लिहितो ती लिहितो टोटल कॉस्ट प्राइस. काय असेल, ओरिजिनल कॉस्ट प्राइस OCP प्लस एक्सपेन्सेस EX असं लिहितो. ओरिजिनल कॉस्ट प्राइस किती आहे, ती आहे 32,000 प्लस एक्सपेन्सेस किती झाले 1,500. बरोबर आहे, बेरीज करा. 0 0 5 3 3 म्हणजे 33,500 ही झाली त्याची टोटल कॉस्ट प्राइस. आता कोणत्याही फॉर्म्युल्याला हे करताना ओके आपल्याला हीच कॉस्ट प्राइस गृहीत धरावी लागेल. ठीक आहे, आता पुढे वाचूया. मग काय झालं, आता आफ्टर 3 months ही सोल्ड द बुल फॉर ₹35,300. मग त्याला मस्त बैलाला खाऊ पिऊ घातलं, टुनटुनीत केलं, बैल छान दिसायला लागला आणि मग त्याला जास्त पैशात त्याला वाटलं की आता झालं आपलं काम, आता विकून टाकूया. आणि मग 35,300ला त्याला सेल केला, म्हणजे सेलिंग प्राइस. ओके, आता सेलिंग प्राइस इथे लिहितो, सेलिंग प्राइस इज इक्वल्स टू 35,300. ओके, सगळे रुपीज मध्ये. आता मी RR लिहिलं नाही, आर म्हणजे असं लिहायला पाहिजे समोर, लिहिलं नाही तर समजून घ्या. ठीक आहे, मग या 2 फिगर वरून तुमच्या काय लक्षात येतं, तुमच्या लक्षात येतं इथे की सेलिंग प्राइस मोठी आहे. मग जा इकडे, हे बघ आपले टूल्स, हे टूल्स आहे. आज मी सांगायला विसरलो, हे आपले टूल्स आहे सगळे. सगळे टूल्स तुमच्या याच्यात असतात ना, टूल्स जॉमेट्रिक बॉक्स मध्ये, ज्याला तुम्ही कंपास असं म्हणता, त्याचं नाव जॉमेट्रिक बॉक्स. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात, स्केल, पेन्सिल, खोडकर, ते टूल्स आहेत तुमचे. तसे हे टूल्स आहेत, जेव्हा आवश्यकता पडली तेव्हा इकडे जायचं. बघा मग, सेलिंग प्राइस इज whenever it is greater than cost price, then we are doing profit. नक्कीच जे काही
नानासाहेब भल्या मोठ्या म्हशीवाले यांना प्रॉफिट होईल. मग मी लिहितो फॉर्म्युला. प्रॉफिट इज इक्वल्स टू, काय असतं प्रॉफिट इज इक्वल्स टू, लिहावं लागेल. काय लिहावं लागेल, कुठे फॉर्म्युला कुठे गेला, यस वी गॉट इट. टूल मध्ये जायचं, तेव्हा प्रॉफिट इज इक्वल्स सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. तुम्ही म्हणाल अरे अरे सरचे फॉर्म्युले पाठ नाही. ओके, पण ते पाठ करायची आवश्यकताच नाही. आपल्याला कन्सेप्ट समजा पक्की असेल ते फॉर्म्युला सहज लक्षात येतो. ठीक आहे, आता ठेवा मग. ओके, 35,000 मायनस 33,500 वजाबाकी करा. तर असं जर हॉरिझॉन्टल त्रास जात असेल तर उभी करा. 35,000 मायनस 0 खाली 0, 0 खाली 0, इथं 5 3 3, इकडून लिहायला चालू करायचं राईट कडून लेफ्ट कडे. मग काय 0 0, इथं 0 0. आता का हा 0 0 मधनं 5 जातात का, नाही, 0 छोटा आहे. हा 0 या इकडच्या 5ला लेफ्ट कडल्या 5ला मागतो, का रे बाबा मला एक मदत करतो का. हा म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही. हा याला 1 देऊन देतो, हा स्वतः 4 होतो. याला 1 दिल्यामुळे स्थान बदलतं, हे 10 होऊन जातं. 10 मधनं 5 गेले 5 राहते, 4 मधनं 3 गेले 1 राहते. हे काहीतरी गडबड झाली. हा हे बघा, हे बघा इथे किती आहे 35,300 आणि मी किती लिहिले 35,000. पहा सी मिस्टेक, ही सिली मिस्टेक आहे. हाऊ सिली आया, इथं 3 सोडून दिले मी सेलिंग प्राइस मध्ये. ओके, तर इथे मला 3 घ्यावे लागेल. असं होतं, गडबड, सॉरी हा. ठीक आहे, लक्षात आलं माझ्या. लक्षात देणं महत्वाचं आहे. परीक्षेला असं करायचं नाही, माझ्यासारखी कॉमन कल्पना तुम्ही करायचा नाही. तर 0 0, इथं 0 0. ओके, आता 3 मधनं 5 जात नाही, अर्थातच हा 5 मग याला मागतो 1, इथे राहतात 4, हे होतात 13. आता 13 मधनं 5 जाऊ शकतात. 30 मधनं 5 गेले तर राहिले 8 आणि 4 मधनं 3 गेले 1, 3 मधनं 3 0, म्हणजे 1800 is the answer. This will be the profit in rupees. Okay, ऑप्शन नंबर 2. याला असं गोल करायचं. ठीक, ओके, समजून आलं. ठीक आहे, नाही समजलं तर परत रिवाइंड करून बघा. ठीक आहे, आता दुसरा भाग बघूया अप्लाइड मॅथचा. तो आहे पर्सेंटेज. बघा, पर्सेंटेज मध्ये वर्ग 5वी साठी फक्त 2च गोष्टी विचारतात. दरवर्षीच तुम्ही पाहून घ्या. एक तर तुम्हाला पर्सेंटेज दिलेले असतात आणि त्याची व्हॅल्यू काढायची असते, किंवा तुम्हाला व्हॅल्यू दिली असते त्याचे पर्सेंटेज काढायचे असते. तुम्हाला सर कसं, एकदम सोपं आहे. पहा इकडे बघा, आता एक टूल्स या बाजूला देतो. पहिला टूल पहा, जर तुम्हाला पर्सेंट दिले असेल, पर्सेंट म्हणजे काय, 100 सोबत एखाद्या व्हॅल्यूचं कंपॅरिझन, एखाद्या नंबरचं कंपॅरिझन. 100च्या तुलनेत 100 पैकी किती गुण मिळाले, तर 50 गुण मिळाले, म्हणजे 50%. 100 पैकी किती गुण मिळाले, 90 मार्क्स मिळाले, तर 90% झाले 100 पैकी. तर 100 सोबत जेव्हा आपण कम्पेअर करतो तर तेव्हा त्याला पर्सेंटेज असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये डिव्हिजन सेन्स. ओके, आता पहा, जसं आपल्याला दिलं आहे की 25%. 25% म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे असं आपल्याला विचारलं. तर व्हॅल्यू कशी काढायची, तर म्हणजे पर्सेंट कडून व्हॅल्यू कडे. हा पहिला टूल, पर्सेंट पी कडून व्ही कडे. बघा कसं करायचं. 25% म्हणजे काय, आता सांगितलं. पर्सेंट म्हणजे कंपॅरिझन आहे विथ डिव्हिजन सेन्स विथ 100. ओके, विथ रिस्पेक्ट टू डिव्हिजन सेन्स विथ 100. पहा कसं, असं याचा अर्थ हा होतो. पर्सेंट म्हणजे भागीला 100 डिवायडेड बाय 100. मग आता तुम्हाला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आठवा, व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. कधी पण जो काही फ्रॅक्शन आहे तो सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये पाहिजे, अर्थातच हा नाही. मग माझा प्रश्न, अशी मोठ्यात मोठी संख्या सांगा की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांनाही त्याने भाग जातो. तर उत्तर आहे 25 इटसेल्फ. 25 1 जा 25, 25 4 जा 100 झालं. ही झाली त्याची व्हॅल्यू. समजून झाली. हा पहिला टूल. आणि दुसरा टूल काय सांगतो, तो व्हॅल्यू कडून
तुम्ही पर्सेंटकडे जाऊ शकता, व्हॅल्यूकडून पर्सेंटकडे जाऊ शकता. ठीक आहे. पहा, जसं आता दुसरं उदाहरण घेऊया. जसं माझ्याजवळ व्हॅल्यू आहे 1/5 आणि 1/5 म्हणजे किती पर्सेंट होते मला काढायचं आहे. मग मी काय करणार, पर्सेंट करायचे असते त्याला. तर असा स्वतःला प्रश्न विचारायचा की पर्सेंट म्हणजे काय रे बाबा, तर भागीला 100. मग इथं भागीला 100 आहे का, डिवायडेड बाय 100 आहे का, भागीला म्हणजे डिवाइड ना, डिवायडेड बाय 100 आहे का, नाही. मग मला करायचे. मग कसं करणार, प्रश्न विचारायचा 5 चे 100 कधी होईल, जेव्हा मी 5 ला 20 ने मल्टिप्लाय करेन. बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शनचा रूल, ते बॅलन्स आठवा. साखर जास्त झाली तर वजन पण जास्त करावं लागेल, वजन जास्त झालं तर साखर पण जास्त करावं लागेल. बॅलन्स. खाली 20 ने बोललं आणि वर पण 20 ने बोलायचं. म्हणजेच किती झाले आता हे 20/100. म्हणजे किती झाले 20%. आली की नाही मजा, केले की नाही पर्सेंट अशा पद्धतीने. ओके, समजून राहिलं. ओके, समजून हे दोनच गोष्टी परीक्षेला येतात. ठीक आहे. आता परीक्षेत आम्ही विचारलेलं गणित घेऊया. चला पहा मग हे गणित, हे 2017ला परिषदेनं विचारलेलं गणित आहे. परिषद म्हणजे मी परिषद म्हणतोय. परिषद म्हणजे असं मंडळ की जे तुमची परीक्षा घेतं. खूप मोठं मंडळ आहे. ठीक आहे, पुण्याला. तर त्यांनी विचारलेलं हे गणित आहे. दरवर्षी हेच विचारतात. ओके, त्यांचं ऐकावंच लागेल. फाइंड 50% ऑफ 50. ओके, तर पहा मग, चला सोडून दाखवा. चला व्हिडिओ पॉज करा आणि पहा बरं उत्तर किती येतं. ऑप्शन्स दिलेले आहे. पहिला ऑप्शन 50, दुसरा 100, तिसरं 25 आणि चौथं 75. ओके, आलं. ठीक आहे, मी सोडतो. ओके, पहा मी लिहितो इथे 50% ऑफ 50. एकदम सोपा अर्थ आहे. पहा इकडं टूलकडे जा. पर्सेंट म्हणजे काय, डिवायडेड बाय 100. तेच करतो 50/100. ओके, ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि नंतर आहे 50. ओके, आता पहा वर आणि खाली काही सारखं दिसत असेल न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये, तर ते त्यांच्यात मारामारी होते. डिस्काव. हा झिरो कॅन्सल. परत हे पण 0 वर आहे. हा झिरो कॅन्सल. म्हणजे बिचारे 5 आणि 5 हे फक्त एकटेच राहिले या युद्धामध्ये. मग 5 25 संपलं. दिस इज युअर अँसर. व्हॅल्यू काढली तुम्ही. म्हणजे तुम्ही कुठून कुठं गेला, पर्सेंट कडून व्हॅल्यू कडे. ओके, हा भाग इथे विचारलेला आहे. ऑप्शन नंबर 3. असं गोल करा. ठीक. ओके, समजलं. नसं समजलं तर परत व्हिडिओ रिवाइंड करून बघा. चला, तिसरा आता अप्लाइड मॅथ मधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती आहे सिंपल इंटरेस्ट. 5व्या वर्गाला 3च गोष्टी आहे अप्लाइड मॅथ मध्ये. ठीक आहे. पहिलं जे बघितलं आपण ते प्रॉफिट आणि लॉस. दुसऱ्या नंबरवर बघितलं आपण आत्ता जे बघितलं याच्या आधी ती गोष्ट, बरोबर, पर्सेंटेज. आणि हे तिसरी गोष्ट सिंपल इंटरेस्ट. चला सिंपल इंटरेस्ट आता बघूया. पहिले समजून घेऊया की हे सिंपल इंटरेस्टची संकल्पना काय आहे. सिंपल इंटरेस्ट म्हणजे एकदम सोपं की असं गृहीत धरा की मी कुणातरी कडून पैसे आणले, मला गरज पडली. ठीक आहे. आणि नंतर ते पैसे जेव्हा जमले 2-3 महिने, तेव्हा मी त्याला परत केले. आता 10,000 रुपये आणले आणि 10,000 रुपये दिले, तर ज्याच्याकडून आणले त्याचा काही फायदा झाला का, नाही. ओके, जर माझा तो मित्र असेल, आप्तसखी असेल तर ते स्वीकारेल. ठीक आहे, काही हरकत नाही, माझं हे जवळचं आहे. पण व्यवहारामध्ये असं चालत नाही. ठीक आहे, आपल्यावरही काही दोष नको म्हणून आपण व्यवहार हे नेहमी प्रामाणिक ठेवले पाहिजे, प्रांजळ ठेवले पाहिजे. म्हणून माझी पण एक नैतिक जबाबदारी आहे की मी त्याला त्याच्या मोबदल्यात काहीतरी द्यावं, म्हणजे थोडंसं त्याचं ऋण फेडल्यासारखं होईल. म्हणून मी काय करेल की जे काही आहेत, मला त्याने 10,000 रुपये दिले होते, मी त्याला 500 रुपये जास्त देईल. ठीक आहे, माझ्या खुशीनं, किंवा तो म्हणतो म्हणून. ठीक आहे, त्याच्या रिक्वेस्टवर. तर या व्यवहारात काय झालं, या व्यवहारात जे झालं त्यालाच म्हणतात सिंपल इंटरेस्ट. ओके, वर्ष जे काय आहे ते 500 रुपये जास्त द्यावं लागले ना, 10,500 द्यावं लागले. बरोबर आहे. ओके, जे काही ड्युरेशन होता. तर आता आपण पाहूया की हे सिंपल इंटरेस्ट याच्यामध्ये कोणकोणते गणित येतात, काय फॉर्म्युलेज आहे, कसे सोडवायचे. ओके, परत दुसरं उदाहरण देतो. समजा मी 1 लाख रुपये कुणातरी कडून आणले
आता 1,00,000 रुपये मोठी रक्कम आहे. आता ती रक्कम मी असं ठरवलं की एका वर्षात फेडेल. जनरली आता मी 3 महिन्याचं उदाहरण दिलं होतं म्हणून मी दुसरं उदाहरण घेतलं, कारण 3 महिन्याची उदाहरणं तुम्हाला नाहीच आहे परीक्षेला यावर्षी. ओके, म्हणून मी हे दुसरं उदाहरण घेतोय की एका वर्षानं ते 1,00,000 रुपये फेडले. मग एका वर्षानं फेडल्यामुळे मला काहीतरी एक्स्ट्रा रुपीज त्याला द्यावे लागले. समजा मी 1,000 रुपये त्याला जास्त दिले, बरोबर आहे, बरोबर आहे, म्हणजे 1,000 रुपये जास्त दिले. तर जे काही 1,000 रुपये जास्त दिले एका वर्षानंतर, तर ते आहे सिंपल इंटरेस्ट. ओके, हे काढलं तरी कसं जातं? त्याचं सूत्र आहे, अतिशय सोपं सूत्र आहे. आणि ते सूत्र काय सांगतं? सिंपल इंटरेस्ट SR इज इक्वल्स टू P, म्हणजे प्रिन्सिपल, जे आता मी 1,00,000 रुपये घेतलेले आहे ते, त्यानंतर N म्हणजे नंबर ऑफ इयर्स, किती वर्षानं मी ते फेडले एका वर्षाने आताच्या उदाहरणात, आणि त्यानंतर रेट. आता रेट असतो. आता तुम्ही म्हणाल हे रेट काय आहे, ते मी तुम्हाला आता माझ्या उदाहरणात काढून दाखवतो. ठीक आहे, आणि भागीला असतं 100 डिवायडेड बाय 100. भागीला काय खाली डिवायडेड बाय. पहा, मग आता आपण रेट काढूया या उदाहरणात. किती असते? मी काय केलं, मी 1,00,000 रुपये काढले. प्रिन्सिपल झालं माझं 1,00,000. इथं मी 1,00,000 ठेवून दिले. चालेल, 1,00,000 किती वर्षासाठी? एका वर्षासाठी. रेट मला काढायचा आहे अपॉन किती? 100. किती रुपये जास्त दिले? 1,000 रुपये. म्हणून इथे पण मी सिंपल इंटरेस्ट 1,000 रुपये, त्याला सिंपल इंटरेस्ट असं म्हणतात. ओके, आता पहा, मग तुम्हाला माहित आहे वर आणि खाली 0 आहे, त्यांचं पटत नाही, त्याच्यात भांडणं होतात. 2 0 कटले, 2 0 वर आणि खाली ना. ठीक आहे, आता पहा, एक नियम आहे. जसं आपला तराजू असतो ना, साखर जर कमी असेल तर वेट कमी झालं याचा अर्थ, साखर जर कमी होत असेल, वेट जास्त होत असेल, तर साखर टाकावी लागेल, है की नाही? तसंच जर आपण इकडल्या गोष्टी जर इकडे पाठवल्या तर वर असेल न्यूमरेटरमध्ये, तर खाली गेल्यावर ते डिनॉमिनेटरमध्ये जातात. बरोबर? पहा, तर आपल्याला रेट काढायचा आहे. 1 × R म्हणजे Rच राहील. इथे 1,000 इथे अपॉन म्हणून येईल, कारण हे इथे × आहे. 1,000 हे पहिले 1,000 देशाल तसे सिंपल इंटरेस्टचे, आणि याच्या खाली हे 1,000 जाईल. ओके, खाली जाईल याच्या. ओके, इथे. ओके, आता अशा पद्धतीने हे आपल्याला सोडवता येतं. कॅन्सल होतात 3 0, कारण यांचं पटत नाही, आणि फक्त 1 शिल्लक राहतो. म्हणजे तुमचा रेट किती आहे? फक्त 1%. ठीक, अशा पद्धतीने तुम्हाला रेट काढता येतो. तशी इतर कोणतीही गोष्ट काढता येते. कधी कधी तुम्हाला रेट दिला असेल, नंबर ऑफ इयर दिलं असेल, सिंपल इंटरेस्ट दिलं असेल, तर प्रिन्सिपल काढा म्हणून म्हटलं असेल. ओके, पण जनरली 5व्या वर्गासाठी सरळ सरळ गणित विचारतात. काय करतात? प्रिन्सिपल देऊन देतात जे काय आहे ते, त्यानंतर नंबर ऑफ इयर देऊन देतात, आणि त्यानंतर रेट देऊन देतात, आणि म्हणतात की सिंपल इंटरेस्ट इज इक्वल्स टू व्हॉट. एक परीक्षेदार विचारलेलं गणित घेऊया सगळं याच्यात भरूनच. ओके, मग काय लिहाल तुम्ही? सिंपल इंटरेस्ट इज इक्वल्स टू PNR अपॉन 100. व्हॅल्यूज ठेवायच्या आणि किंमत करायची. चला, एक परीक्षेदार विचारलेलं असंच याच्यावर आधारित गणित घेऊया. ठीक आहे, पहा, हे गणित पहा, परीक्षेदार विचारलेलं आहे 2017 मध्ये. ठीक आहे, पहा गणित काय म्हटलं? फाइंड सिंपल इंटरेस्ट, SI म्हणजे सिंपल इंटरेस्ट, ऑन 20,000 रुपीज फॉर 5 years at rate 7 PCP पर कॉस्ट पर एनम, 7%. पहा, या गणितामधून सर्व व्हॅल्यूज ज्या दिल्या आहे, मगाशी मी बोललेलं नाही, त्याच्यामध्ये मी फिलअप करतो. प्रिन्सिपल किती आहे? 20,000. 20,000 अर्थातच ₹20,000. त्यानंतर नंबर ऑफ इयर्स किती आहे? 5 years. ठीक आहे, त्यानंतर रेट किती आहे? 7%. ओके, पर कॉस्ट पर एनम, आणि सिंपल इंटरेस्ट तुम्हाला विचारलेला आहे किती. ओके, ठेवा व्हॅल्यूज फॉर्म्युल्यामध्ये. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल्स टू PNR अपॉन 100. ओके, मग P किती आहे तुमचं? प्रिन्सिपल ठेवा 20,000. ओके, इंटू N किती आहे? नंबर ऑफ इयर्स 5 years. त्यानंतर रेट किती आहे तुमचा? 7% अपॉन 100. मगाशी सांगितलं वर आणि खाली जे असतात त्यांचे भांडणं होतात, माऱ्या होतात त्यांच्यात.
आणि हा याला मारतो, हा याला मारतो. ठीक आहे. आता जे राहिलं त्यांचं मल्टिप्लिकेशन करा, कारण खाली तर काही शिल्लकच नाही राहिलं. ठीक आहे, चला मग करा. 5 दोन्ही 10, 5 2 जार 10, आणि हे 2 0, म्हणजे हे झाले 1000. ओके. त्यानंतर इंटू 7. आता 7 इंटू 1000 किती होतात? 7000. ओके. अशा पद्धतीने मला हे सोडवता येतं. ऑप्शन नंबर 3. ओके. व्हिडिओज बघा, खूप सावकाश सांगितलेलं आहे, फास्टही सांगू शकतो, पण अडचणी आहेत बऱ्याच जणांच्या, म्हणून अतिशय हळूवार सांगितलेलं आहे. ओके. काही अडचण आली, काही माझं चुकलं किंवा काही दुरुस्ती असेल तर मला नक्की कळवा. आवाज येत नसेल किंवा फळ्यावर दिसत नसेल, अक्षर व्यवस्थित नसतील, ओके, मीही शिकत आहे तुमच्याप्रमाणेच. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.